सुपर 12च्या लढती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत। पहिल्याच मॅचला या ठिकाणी होती सुरुवात। टॉस जिंकलाय स्वप्नील 11 डोनेवाडी या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय फिल्डिंग या ठिकाणी करतेय वरद 11 नाणेवली। बॉलिंग ट्रॅक वरती प्रल्हाद तयार आहे। पहिलाच बॉल शरीराचा वेध ऑन स्ट्राइक वरती फलंदाज आपण रोशन आणि त्याच्या सोबतीला विलास ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या माझ्या सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत आम्ही ERPL या स्पर्धेमध्ये करतोय। समोरच्या दिशेमध्ये लॉब केलंय, लॉफ्टेड ड्राइव्ह, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, दुसऱ्याच बॉल वरती भव्य स्वागत, सीमा पार, सिक्सर। आता आवाज बॉल तयार। दुसरा बॉल देखील त्या दिशेमध्ये, गॅप सिलेक्शन चांगला आहे, वॅकेंट एरिया आणि बॉल चाललाय सीमारेषा चिरत बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 चौकार। आता आवाज घुमणार एकच राय प्रीमियर लीग। या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर आला पहिल्या चेंडूला डॉट, त्यानंतर आला षटकार आणि पुन्हा एकदा चौकार ठोकतोय फलंदाज रोशन। चांगली बॅटिंग राहिलेली खऱ्या अर्थानं रोशन या खेळाडूच्या माध्यमातून 3 बॉल मध्ये 10 या धावसंख्येवरती तो खेळतोय। यावेळेस समोर टाकलं होतं थोडंसं मित्र म्हणे संभ्रमात पाडणारी ही डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली। डॉट बॉल टाकतोय प्रल्हाद हा गोलंदाज। 2 चेंडूवरती प्रल्हाद आवी ठरलाय, 2 चेंडूवरती रोशननं आपली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे। यावेळेस गॅप मध्ये फटका, बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं। 20 धावा धाव फलकावरती। सकाळच्या 17 मध्ये आपण पाहतो की थोडीशी नमी, थोडासा ओळावा विकेट वरती बासला जातो, कारण की बाजूला आपण पाहतो अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे नदी आहे, चारी बाजूनं हिरवळ आहे आणि त्या कारणास्तव थोडीशी नमी, थोडासा ओळावा विकेट वरती बासला जातो। परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील वातावरण तापवण्याचं काम केलं फलंदाज रोशन या फलंदाजानं। काय जबरदस्त बॅटिंग त्याची राहिलेली आहे। 20 या धावसंख्येवरती 6 बॉलला त्याने फेस केला आणि 20 धावा त्याने संघासाठी पहिल्याच ओव्हरमध्ये, पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी उभारल्यात। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। प्रल्हाद थोडासा मागणा त्या ठिकाणी आपण पहिला त्याने जास्त धावा त्या ठिकाणी पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केला, परंतु उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये आता धावसंख्येवरती बंधन टाकलं जाईल का? ऑन स्ट्राइक वरती आपण विलासला त्या ठिकाणी पाहतोय। विशाल वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय। विशाल एक अनुभवी गोलंदाज आहे, त्यापेक्षा मित्र म्हणे एक जिगरबाज युवा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय। पहिलाच बॉल त्याने या ठिकाणी डॉट टाकलाय।
विशाल वाघमारे यांच्या संघाच्या अगेन्स्ट म्हणजे वरद 11 नाणिवली टीमच्या अगेन्स्ट खेळायचं आहे तर 4 षटकामध्ये किमान 50+ जावा तुम्हाला या उभ्या कराव्याच लागतील. जर 50+ जावा इथून पुढे तुम्ही जर उभ्या केल्या जर जमवल्या तर मॅच मध्ये मजा येईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे विशाल. पटका यावेळेस बसेल, क्षेत्ररक्षक आहे परंतु बनावं लागेल दर्शक. बॉल जाईल सीमा पार दणदण करत 1 टप्प्या अखेर सीमा पार येतोय हा दर्जेदार चौकार. आयोजन आलं ग लाखात एक कालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग आता आवाज घुमणारे आदिवासी. थँक्यू डीजे. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने 24 धावा आहेत त्या धापलकावरती. विकेट मिळण्याची शक्यता होती. आपण पाहतो की एक धाव त्या ठिकाणी धोक्याची होती परंतु ती त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीनं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 25 या धावा संख्येवरती. 25 धावा धावफलकावरती आहेत. विशाल आणि दमदार स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार येतोय दर्जेदार ARPL मधील षटकार. तक्रार खालापूर कांडरोली गावात क्रिकेटचा होतई. तक्रार खालापूर कांडरोली गावात क्रिकेटचा होतई. महादेव पीरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई. महादेव पीरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई. बॉल तयार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये विशेप मध्ये आपटका क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंगॉन वरून परंतु त्या अगोदर अगदी डीप मिड विकेट वरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला वेगानं चेंडूवरती आणि धाबा मिळाल्या. एकूणच या चेंडूवरती 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 34 या धावा संख्येवरती. डावाला काय दमदार सुरुवात केली आहे फलंदाज रोशन आणि त्याच्या सोबतीला विलास या दोन्ही फलंदाजांना आक्रमकता त्यांनी दाखवली आहे. खऱ्या अर्थानं जर आज आपण पाहिलं ना सागर पवार सर आणि त्याच बरोबरीनं निशांत बागडे तर आज सुपर 12च्या लढती आहेत. प्रत्येकाने खऱ्या अर्थानं 2-2 सामने आघाडीचे जिंकलेत. त्याच बरोबरीनं सातत्यपूर्वक आपण पाहिलंय कोण अगदी जिंकता अर्धा जिंकलाय. अशा परिस्थितीमध्ये कधी कधी नशिबाची साथ देखील अशा संघांना राहिलेली आहे आणि त्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्यपूर्वक चांगला खेळ होत असताना आपण पाहणार आहोत. 34 धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 34 धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17.00 ची सरासरी पर षटक या ठिकाणी पर षटकामध्ये आपण पाहतोय 17.00 ची सरासरी या ठिकाणी गाठलेली आहे. वरद 11 नाणिवली आणि त्यांच्या विरोधात स्वप्नील 11 डोनेवाडी. टॉस जिंकलं त्यांनी आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय आणि सातत्यपूर्वक आपण हेच पाहत आलोय की सुपर 12च्या लढती म्हणजे एकापेक्षा एक चांगले संघ एकमेकाच्या अगेन्स्ट झुंजत असताना फाईट देत असताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आजची पहिलीच लढत काय दमदार होत असताना एकीकडे स्वप्नील 11 डोनेवाडी आणि त्यांच्या विरोधात वरद 11 नाणिवली आणि या 2 संघादरम्यान ही फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित येणाऱ्या अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 12 बॉल मध्ये किमान 20-25 धावा जर इथून पुढे आल्या तर मॅच मध्ये एक चांगला आव्हानात्मक टार्गेट सेट करतील स्वप्नील 11 डोनेवाडी या टीमचे हे खेळाडू. परंतु जर इथून विकेटची पडझड राहिली ना तर या मॅच मध्ये कमबॅक करेल.
एक दोन विकेट हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? विशाल त्या ठिकाणी होते, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 36 या धाव संख्येवरती. 36 धावा धाव फलकावरती. मिलिंद हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्याला पाहतोय. सोंडाई माता चिचकामला टीमचे सर्व खेळाडू आणि टीम कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. चला सोंडाई माता चिंचकामला आणि त्याचबरोबर दर्श 11 सुधागड या ठिकाणी त्यांचा संघ या ठिकाणी पोहोचलाय. त्याचबरोबरीने आपण सोंडाई माता चिचकामला टीमच्या कॅप्टनला आपण कॉल करतोय. सर्व खेळाडू आणि कॅप्टन तुम्ही या ठिकाणी यायचंय. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 37 या धाव संख्येवरती. 37 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट ही जमेची बाजू राहिली आहे, परंतु गोलंदाजी मिलिंद चांगली करतोय. एकात दोन झटके आता इथून पुढे या षटकामध्ये द्यावेच लागतील. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जयेश पारधी चेंडूला फील्ड करतायत. धाव मिळेल 1 आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 38 या धाव संख्येवरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. मिलिंदचं कौतुक करू तितकं कमी आहे. काय कमालीचं षटक तो हाताळतोय. आतापर्यंत 4 बॉल मध्ये केवळ त्यानं 4च धावा या ठिकाणी खर्च केल्यात. ऑन स्ट्राईक वरती आपण आता रोशनला त्या ठिकाणी पाहतोय. फटका यावेळेस बसलाय. झेल होण्याची शक्यता. जयेश पारधी चेंडूच्या खाली झेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट. फलंदाज रोशन या चेंडूवरती होतोय झेलबाद. की 11 बॉल मध्ये 24 धावा. अगदी या झटपट इनिंग मध्ये, या झटपट ओव्हरच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना जमवल्या. एक चांगली इनिंग साकारली रोशन. 38 धावा या ठिकाणी आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. 4 षटकामध्ये किमान आपण उल्लेख केलं होतं की 50-55 धावा तुम्ही जर या ठिकाणी उभ्या केल्या तर त्या धाव संख्येचं पाठलाग करणं द्वितीय सत्रामध्ये थोडंसं अवघड होईल, परंतु तसं काही घडलं नाही. मिलिंदनं एक नवसंजीवनी देणारं षटक या षटकामध्ये त्याने टाकलंय. रवी वाघे अलोंग दी कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धाव मिळेल 1 आणि या सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं देखील कंप्लीट झालं. 39 धावा धाव फलकावरती. 2 षटकामध्ये तब्बल धावा होत्या त्या एकूणच 36 आणि तदनंतर या षटकामध्ये 35 होत्या, 34 होत्या आणि तदनंतर आपण पाहतो या षटकामध्ये केवळ आणि केवळ 6 बॉल मध्ये 5च धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली मिलिंदनं. आणि पाणी, चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. आज खऱ्या अर्थानं 12वे प्रतिनिधी जे असतील ना त्यांनी थोडंसं अलर्ट राहायचंय. मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी पाण्याची पूर्तता मागणी केली जाईल ना तसा पुरवठा इथून लगेच मैदानाच्या आतमध्ये पाण्यासाठी तुम्ही पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची. पंचांच्या देखील प्रत्येक निर्णयाकडे आपण ठामपणे पाहणार आहोत आणि योग्य तो निर्णय लगेच या ठिकाणी प्रकाशजी पवार सर जर खऱ्या अर्थानं रेफर केलं पंचांनी तर लगेच योग्य तो निर्णय आपण इथून KTC लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत. दोरकरांजी चोरगे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण या ठिकाणी आमच्या 3D बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. इथून आपण योग्य तो निर्णय अगदी देणार आहोत. KTC लाईव्ह टीम सर्व सज्ज आहे. या ठिकाणी निशांतजी बागडे आमच्या समवेत ऑपरेटिंग टेक्निशियन साठी बसलेले आहेत. त्याचबरोबरीनं आमचे कॅमेरामन धनंजय मिरकुटे, त्याचबरोबरीनं सचिन मिरकुटे आणि गणेश हिलम या तीनही आमच्या कॅमेरामनचं कौतुक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तब्बल 7 दिवस सेवा आपण KTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून पाहिलेली आहे. अशा बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी या सीझन मध्ये कव्हर केल्या आणि खास करून आपण पाहतोय कर्जत पेक्षाही खालापूरकरांचं प्रेम त्यांच्यावरती प्रचंड राहिलेलं आहे. जरी ही वाहिनी वाकस गावची कर्जत तालुक्यातील असेल ना
तरी देखील आपण पाहतोय की कालापूरकरांचं खालापूर तालुका वासी यांचं खऱ्या अर्थानं प्रेम प्रचंड प्रमाणात या वाहिनीवरती राहिलेले आणि कित्येक स्पर्धा आम्ही फार जवळून पाहिल्यात. निशांत बांगडे सातत्यपूर्वक आम्हाला भेटत असतात. एक वीक नंतर आवर्जून ते आम्हाला भेटतात आणि खऱ्या अर्थानं त्यांची ही वाहिनी योग्य तो मित्रांनी चांगली क्लॅरिटी चांगली क्वालिटी त्यांच्याकडे आहे आणि त्या कारणास्तव खऱ्या अर्थानं प्रत्येक आयोजक त्यांना प्रतिसाद देत असतात. त्यांना त्यांच्या स्पर्धेमध्ये आवर्जून आमंत्रित करत असतात आणि पुन्हा एकदा केटीसी लाईव्ह टीमला अजिंक्य पवार आणि त्यांच्या संपूर्ण टेक्निशियन असतील त्यानंतर कॅमेरामन असतील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. 4थ्या षटकाला होती सुरुवात. बॉल तयार आहे. हा पटका चांगला परंतु पटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला पकडलं आणि फलंदाज रवी वाघे या चेंडूवरती होतोय झेलबाद. स्टेप आउट होऊन गेल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेलला कॅरी केलं जात आहे. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना स्वप्नील 11 डोनेवाडी टीमला. तीन चेंडूवरती आपण पाहतो 2 विकेट प्राप्त केल्या गोलंदाज सिद्धार्थ पवार या गोलंदाजानं स्टॉप केलं. का अप्रतिम क्षेत्ररक्षण विशाल संघाचा कॅप्टन त्या ठिकाणी होताना त्यांना चेंडूला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी स्टॉप केलं. एक धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 40 या धावसंख्येवरती. सुरुवात काय दमदार केली होती रोशन या फलंदाजानं. आक्रमकता त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहिली होती. 2 षटकामध्ये तब्बल 34 आल्या होत्या. असं वाटलं होतं की 60-65 या धावसंख्येचा शोध मैदानाच्या आतमध्ये डोनेवाडी संघ घेईल, परंतु तसं काही घडलं नाही. क्रिकेट कधी रंग बदलेला आहे सांगणं कठीण. पुन्हा एकदा सट्टिक लाईनने गोलंदाजी करतोय सिद्धार्थ पवार हा गोलंदाज. रेफर केले. चला पंच या 3रे पंच या ठिकाणी चेक केले जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे ना. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. वाईट साठी चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सिद्धार्थ एक चांगला गोलंदाज आहे. बरेचसे बोली या गोलंदाजाला देखील लागली होती आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रभावीशाली गोलंदाजी मोक्याच्या क्षणाला करतोय. ऑनफिल्ड पंच सॉफ्ट सिग्नल आहे. फेअर डिलिव्हरी. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की 3रे पंच फेअर डिलिव्हरी आहे. 3ऱ्या पंचाचा देखील निर्णय या ठिकाणी येतोय फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच इथं ऑफिशियल पंच आहेत. आज त्याच्यासाठी सुपर 12च्या लढती आहेत. त्या कारणासाठी आम्ही 3रे पंच देखील बोलवले. गेल्या 6 दिवसामध्ये अगदी दोन्ही पंच आमचे नामवंत पंच अविनाश पारंगे सर, टी.के. कुरुंगले सर यांना पंचांची भूमिका पार पडत असताना आपण पाहिलं होतं. त्याच बरोबरीनं या चेंडूवरती देखील विकेट प्राप्त केली आणि फलंदाज
विलास हा फलंदाज त्या ठिकाणी होतोय. बाद षटक क्रमांक 14 देखील कंप्लीट झालं. 40 धाबा 10 फलकावरती स्थिरावतील. 4 विकेट गमावल्या. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि येणारे खऱ्या अर्थानं आता 24 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 41 या धावसंख्येची. सिद्धार्थ पवारचं कौतुक केलं पाहिजे. केवळ एकच धाव त्याने या षटकामध्ये खर्ची केली आणि 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या. तो सिद्धार्थ ठरतोय. सिद्धार्थ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत. वरद 11 नाणेवली टीमचे स्टार चांगले आहेत. 2 षटकामध्ये तब्बल 34 होत्या. असं वाटलं होतं की 50 55 60 धावसंख्येपर्यंत शोध घेईल स्वप्नील 11 डोनेवाडी संघ, परंतु तसं काही घडलं नाही. आपण पाहतो ना, मिलिंदचं कौतुक केलं पाहिजे. मिलिंदनं जे षटक टाकलं ना, जे महत्वाचं तिसरं षटक होतं, त्या षटकामध्ये केवळ आणि केवळ त्यानं 5 धावा खर्च केल्या, एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आणि तिथून एक वेगळी ऊर्जा मिळाली सिद्धार्थ पवार या गोलंदाजाला. आणि अगदी मित्र म्हणेन कौतुकास्पद त्याची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. धावा खर्च केली केवळ त्याने 1 आणि 3 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्या. तो सिद्धार्थ पवार जबरदस्त खऱ्या अर्थानं गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये आले 5 धावा, या षटकामध्ये आली केवळ एकच धाव. म्हणजे या 6 धावा बरंच काही सांगून जातील या मॅच मध्ये. स्वप्नील 11 डोनेवाडी टीमला आता 41 धावसंख्येचं संरक्षण, 24 बॉल मध्ये 41 धावसंख्येचं संरक्षण करायचं. परंतु आज मिलिंद गेले 2-3 मॅच मध्ये खऱ्या अर्थानं बाद होत होता. त्या मिलिंदला देखील आता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आज मिलिंदचे स्टार चांगले आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की त्यांची गोलंदाजी चांगली राहिली, युटर्न देणार त्याची गोलंदाजी राहिली. परंतु बॅटिंगला आता जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ना, त्या फलंदाजांना स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत समजदारीचं क्रिकेट, अभ्यासपूर्ण बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. डीजे चला नेक्स्ट मॅच साठी या फलंदाजांना गोलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये आणि त्याचाच उत्तरास प्रत्युत्तर फलंदाज प्रल्हाद देईल का. सागर वाघमारे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज सागर कातकरी याला मैदानाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय.
24 चेंडू आणि 41 धाबसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचंय. पहिलं षटक फार महत्वपूर्ण असेल जर या धाबा वाचवायच्या असतील तर, परंतु प्रल्हादला आता आक्रमक व्हावं लागेल. 41 धाबसंख्येचा पाठलाग करत असताना अभ्यासपूर्ण बॅटिंग त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती सागर तयार आहे. पहिलाच बॉल, काय क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. प्रल्हादनं सुरुवात दमदार केली आहे. उत्तरास प्रत्युत्तर देण्यासाठी चौकार. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आहे सारची साथी आली गला बघा या मैदानावर. आहे सारची साथी आली गला बघा या मैदानावर. आहे सारची या ठिकाणी आपण पाहतोय विष्णू खैर दादा यांचे बंधू रमेश खैर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. मंगेश झुगरे देखील मुख्य व्यासपीठावरती बसलेत. एक चांगले खेळाडू आहेत नाणेवली टीमचे आणि आता सध्या खऱ्या अर्थाने नाणेवली टीमला ते सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 23 बॉल मध्ये आता 37 धाबसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. चौफेर फटकेबाजी करेल का फलंदाज प्रल्हाद ऑन स्ट्राईक वरती, त्याला आपण त्या ठिकाणी पाहतोय. चला नेक्स्ट मॅच आम्ही टॉस. चांगला स्ट्रोक, काय दमदार स्ट्रोक, नो लुक शॉट, बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे बरसलाय. फलंदाज प्रल्हादच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार लाजवाब दिमागदार षटकार. आता आवाज घुमणार एकच रायगड. काय जबरदस्त बॅटिंग. प्रल्हाद गेल्या 2-3 मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावाच आल्या नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये अग्रेसिव्हपणा त्याचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की त्याने सांगितलं की पहिल्या षटकामध्ये जर मला 20 तुम्ही जमा करू शकता नंतर उत्तरास प्रत्युत्तर देण्यासाठी मी देखील तयार आहे. माझ्यामध्ये देखील ती गुणवत्ता आहे आणि खऱ्या अर्थाने टीट फॉर टॅट उत्तरास प्रत्युत्तर हिट का जवाब पत्तर से मैदानाच्या आतमध्ये देतोय प्रल्हाद. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा पटका बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या अगदी जवळ आणि सीमारेषा पार बॅकहँड एरिया मध्ये मारलेला प्रल्हादच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार लाजवाब चौकार. मध्ये परंतु केवळ 3च बॉल मध्ये 14 धावा प्रल्हादने या ठिकाणी जमवल्यात. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये थर्डमॅन सीमारेषेच्या अगदी जवळ चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावा मिळतील एकूणच 2 आणि त्यानंतर 3री धाव आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय 4थी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार येतोय आणि या 4 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलते 18 या धावसंख्येवरती. 4 बॉल मध्ये 18 धावा धाव फलकावरती आहेत. चला नेक्स्ट टीम साठी आम्ही सोंडाई माता चिचकामला आणि दर्श 11 सुधागड. बघा इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. जर एखादा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये असेल, दुसरा जर नसेल ना तर त्या टीमला आपण टॉस विन देऊ. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक टीमच्या खेळाडूनं खऱ्या अर्थाने वेळेवरती उपस्थितीत राहणं गरजेचं आणि यावेळेस कोणतीही गरज नसताना विकेट गमावली. दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं फलंदाज मिलिंद या ठिकाणी धावची स्वरूपात होतोय बाद. चला या सोंडाई माता चिचकामला आणि दर्श 11 सुधागड दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही वारंवार तुम्हाला सूचना पोहोचवतोय. दर्श 11 सुधागड आणि सोंडाई माता चिचकामला दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकूणच स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहतोय त्या 18
5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. अर्धी लढाई इथून जिंकलेली आहे. अर्धी लढाई अजूनही जिंकायची आहे. विशाल सारखा विशाल फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना तर धावा येत असताना सातत्यपूर्वक आपण पाहणार आहोत. संजय वाघमारे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. येत्या 16 ते 22 एप्रिल दिनानिमित्त त्यांची देखील आपण स्पर्धा पाहणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल आणि 1 लाख रुपये इनामी राशी असणारी त्यांची स्पर्धा येत्या 16 ते 22 एप्रिल या दिनानिमित्त आपण पाहणार आहोत. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. विभाग प्रमुख चषक यावेळी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फंबल परंतु 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेच्या मदतीनं 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. 18 बॉल मध्ये आता 22 धावसंख्येची गरज आहे. विशालला आता समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. त्याचबरोबरीनं फलंदाज प्रल्हाद त्याच्या षटकामध्ये ज्या धावा कुठून काढल्या होत्या ना त्या धावा खऱ्या अर्थाने या षटकामध्ये कुठून काढल्या जातात. 5 बॉल मध्ये 18 धावा त्याने संघासाठी जमवल्या. चला दर्श 11 सुधागड टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. सोंडाई माता चिचकामला टीमचे कॅप्टन चला सुनील मुकणे. चला या आपण देखील टॉस करण्यासाठी टॉस केले जाईल. सोंडाई माता चिचकामला आणि दर्श 11 सुधागड या 2 संघादरम्यान आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. रमेश भाई खैर यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं आपण टॉस करणार आहोत. रमेश भाई दामू खैर यांच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान टॉस करणार आहोत. आमचे सचिव विष्णुदादा खैर यांचे बंधू टॉस या ठिकाणी जिंकलाय चिचकामला टीमनं. सुनील निर्णय थोड्याच वेळात लगेच आपण आयोजकांपर्यंत पोहोचवायचा आहे. बोला तयार. यावेळी चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 20 या धावसंख्येवरती. येणारे 17 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू आणि आता 20 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रवी वाघे तयार आहे. पंचाचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. बॉल तयार. फटका फसलाय परंतु जर चेंडू निसटला तर चेंडू सीमारेषा गाठेल आणि पाईन लेग सीमारेषा पलीकडे जात असताना या चेंडूला आपण पाहिलं 4 धाब्यांसाठी लाजबाब चौकार. चौकार येथे चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 25 या धावसंख्येवरती. खालच्या बाजूवरती चेंडू राहिला. खऱ्या अर्थानं मारणं थोडंसं कठीण झालं. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतो प्रल्हादला आणि 25 या धावसंख्येवरती धाव फलक स्थिरावेल. विजयासाठी अजूनही 16 या धावसंख्येची गरज आहे. बोलो तयार. पुन्हा एकदा या ठिकाणी येतोय डॉट बॉल आणि समीकरण आता बदलेल. शेवटचे निर्णायक चेंडू शिल्लक असेल ते 14 ज्यासाठी गरज आहे ती 16 धावसंख्येची. 14 बॉल मध्ये 16 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. चांगला फटका आहे. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. 13 बॉल मध्ये आता 14 धावसंख्येची गरज आहे. एकाच अगदी आपण पाहतो की चौकार षटकारानं रन बॉल ही मॅच आपण पाहणार आहोत. परंतु त्यापेक्षाही समजदारीचं क्रिकेट प्रल्हाद मैदानाच्या आतमध्ये खेळतोय.
डॉट बॉल या ठिकाणी येईल. शेवटच्या आता 12 बॉल आणि 14 धावसंख्येच्या विजयासाठी गरज आहे. विशाल या एंडनं ही मॅच खऱ्या अर्थानं संपून टाकेल, फिनिश करेल की त्यापेक्षा पाणी. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. बघा चिराग 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, तत्पर आहे तो, चालाक आहे आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता तो करतोय. असं संपूर्ण दिवसभरामध्ये राहिलं तर खऱ्या अर्थानं कोणत्याही संघाला संधी प्रकाशात खेळण्याची संधी निर्माण होणार नाही. त्यासाठी सर्वांनी कोऑपरेट केलं पाहिजे, प्रत्येक टीम वेळेवरती उपस्थितीत राहिली पाहिजे. त्याचबरोबरीनं आपण पाहतोय की टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्येच दोन्ही टीमचे कॅप्टन आले पाहिजेत आणि योग्य तो निर्णय अगदी तुम्ही थोड्याच वेळात आयोजकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. हॅलो, चला सुनील मुकणे काय निर्णय बघा. अध्यक्ष साहेब तिथून दिसतोय का तुम्हाला? सुनील मुकणे बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. बॅटिंग करावी लागेल प्रतिस्पर्धी दर्श 11 सुधागड या टीमला. दर्श 11 सुधागड टीमला खऱ्या अर्थानं बॅटिंग करावी लागेल. टॉस जिंकलाय खऱ्या अर्थानं सोंडाई माता चिचकामला या टीमनं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. फटका फसला, हवेमध्ये झेल होण्याची शक्यता, परंतु नाही, त्या ठिकाणी झेल होतोय ड्रॉप आणि धाव मिळेल एक. एकेरी धाबेच्या मदतीनं समीकरण बदलेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 28 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 11 बॉल मध्ये आता 13 धावसंख्येची गरज आहे. हा दमदार स्ट्रोक स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती हा ठोकलेला हा लाजवाब प्रल्हादच्या बॅट मधून षटकार. 6+1 अशा 7 धावा या चेंडूवरती मिळतील. चला फिल्डिंग टीमचा त्या ठिकाणी रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. ओव्हर स्टेपिंग रिटर्न क्रीज का ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी त्या ठिकाणी दिलाय आणि चेक आपण या ठिकाणी करणार आहोत. चला नो बॉल आहे, लाईनच्या पुढे होता पाय आणि त्या कारणासाठी आपण पाहतो ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. सोमनाथ कोलवडी पुण्याहून खऱ्या अर्थाने त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 11 बॉल मध्ये आता 6 धावसंख्येची गरज आहे आणि पुन्हा एकदा काय लाजवाब असतो. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा प्रल्हादनं ठोकलाय हा लाजवाब षटकार. आणि खऱ्या अर्थानं सागर पवार जे आमचे साथी गुणलेखक मित्र आहेत ना, त्यांनी अगोदरच उल्लेख केला होता की प्रल्हाद मैदानाच्या आतमध्ये आज चांगला खेळ करेल, कारण की त्याच्या अगेन्स्ट दावा जमवला होता आणि त्या कारणासाठी आपण पाहतोय की त्याची बॅटिंग देखील चांगली राहिली या मॅच मध्ये. उत्तरास प्रत्युत्तर त्याने दिलं, टिट फॉर टॅट इटका जवाब पत्तर से मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. आणि खऱ्या अर्थानं आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला होता, जर वरद 11 नाणेवली टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं तर किमान 50-55 प्लस धावा तुम्हाला मॅच मध्ये करणं गरजेचं होतं. तब्बल 10 चेंडू राखून ही मॅच जिंकलेली आहे वरद 11 नाणेवली या टीमनं. आणि खऱ्या अर्थानं खूप साऱ्या शुभेच्छा वरद 11 नाणेवली टीमला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल नो डाऊट ज्यांनी खऱ्या अर्थानं शेवटच्या ओव्हर मध्ये
केवळ एकच धाव खर्ची केली आणि ज्या डेट ओव्हर मध्ये धावा यायला हवा होता ना त्या धावा त्याने रोखल्या आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की सिद्धार्थ पवार ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला सिद्धार्थ आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. सिद्धार्थ पवार ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जर सिद्धार्थच्या या शेवटच्या षटकामध्ये जर धावा आल्या असत्या ना तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की धावा संख्येचं भलं मोठं डोंगर या ठिकाणी सेट झालं असतं, परंतु सिद्धार्थ पवारनं कमालीचं षटक टाकलं शेवटच्या डेट ओव्हर मध्ये. खऱ्या अर्थानं केवळ एकच धाव त्याने खर्ची केली आणि तब्बल 3 विकेट त्याने प्राप्त केल्या. तो सिद्धार्थ